इंडियन वुमेन सायंटिस्ट असोसिएशनच्या वतीने पॅव्हेलियन हॉटेल येथे एक भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला। यावेळी इंडियन वुमेन सायंटिस्ट असोसिएशनच्या अनेक महिला सदस्यांनी उपस्थिती लावली। गोखले कॉलेज शिक्षक प्रसारक मंडळाच्या चेअरमन तसेच शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सध्या उच्चपदस्थ काम करणाऱ्या डॉक्टर मंजिरी मोरे यांची इंडियन वुमेन सायंटिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्यांच्या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली। इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशन ही फार जुनी एक संघटना आहे आणि त्याचा हेडक्वार्टर्स नवी मुंबई वाशीमध्ये आहे आणि ही जी ब्रांचेस आहे आमची कोल्हापूर ब्रांच आहे ती आज कन्व्हीनर को कन्व्हीनर ट्रेजरर जॉईंट सेक्रेटरीची निवड होती आणि ही निवड 2 वर्षासाठी असते। मागच्या वर्षी देखील मी को कन्व्हीनर म्हणून या संघटनेसाठी काम केलेलं आहे आणि आज मला आमचे सदस्य जे आहेत एक 60 सदस्य आमच्या विमेन सायंटिस्ट जे आहेत म्हणजे यू कॅन से गॅलेक्सी ऑफ स्टार्स आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रात सायंटिफिक टेम्परामेंट ज्यांनी चांगल्या पद्धतीनं अनुभवत आहेत आणि जे राबवत आहेत अशा सगळ्या प्रोफेसर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, स्पेशलिस्ट आहेत, ॲग्रिकल्चरिस्ट आहेत, एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत। ह्या सगळ्याचं मिळून ही जी संघटना आहे इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशन ह्या 50-60 लोकांनी मला आज कन्व्हीनरपदी निवड केली। त्याबद्दल कोल्हापूर ब्रांचचे मी खूप खूप आभारी आहे आणि सगळ्याच सभासदांची खूप आभारी आहे। मॅम, या असोसिएशनचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? ही असोसिएशन इज टू प्रमोट सायन्स टू द मासेस। हे सायन्सचं प्रमोशन आणि त्याचं प्रोपोगेशन अगदी सामान्य फील्डवर काम करणारे पण असून देत किंवा विद्यार्थी असून देत त्यांना सायन्सचं पॉप्युलरायझेशन कसं करायचं हे मेन उद्दिष्ट आहे। कारण ही फार जुनी संघटना आहे आणि त्याचं तुम्हाला माहिती ऑलरेडी तुम्हाला सिनियर सगळ्या आमचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे आणि विमेन जे सायंटिफिकली अप्रोच असतो त्यांचा किंवा सायंटिस्ट म्हणून ते जे काम करतात तर ते कसं पॉप्युलर होतील आणि सगळ्यांना प्रेरणा कशी मिळेल त्याच्यावरून आणि सायन्स म्हणून एक करिअर ऑप्शन म्हणून इवन हायर एज्युकेशनमध्ये सायन्स परस्यू करून पुढे काय करता येईल आपण रिसर्चमध्ये ह्यासाठी ही असोसिएशन काम करते आणि त्याप्रमाणे आम्ही वर्षभर खूप सारे लेक्चर्स हेल्थवर असतील किंवा सोशल वर्कवरती असतील सगळ्याच ॲस्पेक्टवर आमचे ऑर्गनायझेशन काम करत असते। आव्हानं आणि स्त्री हे काय जुना संबंध आहे आणि कुठल्याही चॅलेंजला कुठलीही स्त्री कधी घाबरत नाही हे दाखवण्याचं कामच असे असोसिएशन करत असतात। ही जी स्थापनाच तशी आहे की जे पण संकट असतील त्याच्यावरती मात करून मोठ्या मोठ्या पदावरती सायंटिस्ट म्हणून आताच आपण दीप्ती देवकरांना ऐकलं की किती त्यांनी खडतर प्रवास करून आणि अगदी सायंटिफिक त्यांनी टेम्परामेंट ठेवून इस्रोसारख्या मोठ्या पदावरती काम करून कसे चॅलेंजेसवर त्यांनी मात केली हेच तर ह्या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट आहे की सगळे अगदी स्त्री ज्या आहेत सायंटिस्ट क्षेत्रात जेव्हा काम करतात तेव्हा येणारे त्यांचे चॅलेंजेस कसे ओव्हरकम करून तुम्ही तुमचं करिअर परस्यू केलं पाहिजे आणि मोठ्या मोठ्या पोझिशनला विमेननं जायला पाहिजे। कारण आता बघतोय आपण की मुली अगदी ज्या विमेन आहेत दे आर रिस्ट्रिक्टेड टू ओनली सर्टन जॉब रोल्स बट सायंटिस्ट व्हायला पाहिजे आणि वरच्या लेवलला पोझिशन्स तुम्ही घेतल्या पाहिजेत। ह्याच्यासाठी खूप काम करतो आम्ही आणि आमचं पण तेच असतं उद्दिष्ट की सगळ्या विमेनला ट्रेन केलं पाहिजे आणि सगळ्याच महिलांनी पुढे येऊन नुसतंच तुम्ही सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे NGO म्हणून काम न करता तुम्ही स्वतः एज्युकेटेड व्हायला पाहिजे आणि मोठे मोठे पोझिशन एक्वायर केले पाहिजे जेणेकरून आपल्या सोसायटीचं पण एक अपब्रिंगिंग पण असतं की सोसायटीने पण तुम्हाला एक मानाचं रिस्पेक्टफुल जागा तुम्हाला मिळाली पाहिजे। आणि ह्या मला जे आता पद मिळालेलं आहे हे कन्व्हीनर म्हणून तर खूप सारे आमच्या डोक्यामध्ये आहेत म्हणजे काय ॲक्टिव्हिटीज करायचे थ्रूआउट द इयर आमचं अकॅडमिक कॅलेंडर सेट असतं आहे। सायंटिस्टचे वेगळ्या लेक्चर्स जे उच्च पदावर असतात त्यांचे ऑनलाईन लेक्चर्स आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत विद्यार्थिनी आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्यासाठी ऑर्गनाईज करायचे आहेत। आम्हाला बरेचसे कॅम्प्स घ्यायचे आहेत। आताच एक मेडिकलचं कॅम्प की सर्वायकल कॅन्सर असेल गर्भाशयाचं त्याचे कॅम्प्स आम्हाला घ्यायचे आहेत। जे पण सायंटिफिक काम आहे आरोग्याच्या दृष्टीनं ॲग्रिकल्चरसाठी आताच एक मॅनग्रोव्ह आम्ही एक सेल तयार करतो आहे आमच्याच बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज ज्याची मी चेअरमन आहे तिथे एक मॅनग्रोव्हचं एक मोठं रिसर्च सेंटर आम्ही चालू करतोच आताच त्याची घोषणा झालेली आहे आणि बरेचसे मोठ्या मोठ्या पदस्थ जे आहेत लोक आहेत डोनर्स आहेत दे आर अप्रोचिंग अस की अशी फार व्हेरी रेअर कम्युनिटी आहे इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशनची। बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स काम करतात पण एक सायंटिफिक टेम्परामेंट घेऊन काम करणारी ही एक व्हेरी युनिक
एक असोसिएशन आहे असं मला वाटतं आणि वर्षभर आमचे कार्यक्रम पॅक असणार आहेत. आमच्या सभासदांसाठी आहेत, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, पॉप्युलरायझेशनसाठी. तर बरेच आम्ही उपक्रम यावर्षी करणार आहे. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे मॅम. आता जसं तुम्ही म्हटलात की हे असोसिएशन सायन्सशी निगडीत आहे, पण सायन्सपेक्षा अन्य अशी कुठली क्षेत्र आहेत का जिथं अनेक महिला कोल्हापूरच्या इच्छुक असतील कदाचित या असोसिएशनकडे वळण्यासाठी? त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? येस, डेफिनेटली इट्स नॉट ओनली रिस्ट्रिक्टेड टू सायन्स. सायंटिफिक टेम्परामेंट मी म्हणते आहे, म्हणजे रिसर्च हा फक्त सायन्सचा नसतो. लाईक आर्ट्सचे लोकही येऊ शकतील, कॉमर्सची लोकं अटॅच होऊ शकतील, नॉन सायन्सची लोकही येऊ शकतील. कारण जास्तीत जास्त महिला ह्या ग्रुपमध्ये अटॅच झाल्या तर नक्कीच त्यांना एक वेगळं एक ॲव्हेन्यू ओपन होईल आणि त्यांना एक त्यांच्या रिसर्चमध्ये पण त्यांचं डेव्हलपमेंट होऊन जाईल असं मला वाटतं. यावेळी अनेक महिलांनी आपल्या अनुभवांची मोकळेपणाने मांडणी करत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील त्यांचे संशोधन क्षेत्रातील योगदान मोकळेपणाने व्यक्त केले. डॉक्टर मंजिरी मोरे यांच्या अधिकृत निवडीनंतर नवीन कार्यकारिणी जाहीर करत महिलांना पदभार सोपवण्यात आला. यावेळी या असोसिएशन मधील वेगवेगळ्या भागातून, जिल्ह्यातून अनेक महिला उपस्थित होत्या. महिलांच्या संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याचा लेखाजोखा यावेळी सादर करण्यात आला. मी डॉक्टर शोभा किशोर तावडे, युसाची नवीन मेंबर आहे. शिक्षणाला एक चालना द्यावी आणि नॅशनल लेवलपर्यंत पोचवावं या उद्देशाने मी CBSE स्कूल सुरू केली, जी साऊथ महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा आहे. आणि त्यामध्ये आम्ही सायंटिफिक एक्सपेरिमेंट्सचं दरवर्षी एक मोठं एक्झिबिशन भरवतो, ज्यामध्ये 5वी ते 12वीची मुलं वेगवेगळे प्रोजेक्ट्स प्रेझेंट करतात. त्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला आणि ह्यालासुद्धा भाग घेतात. तर सायंटिफिक एक ॲटिट्यूड असावा मुलांमध्ये, ह्या दृष्टीनं आपण सगळ्याच स्तरावर तो प्रयत्न करत असतो. नमस्कार. आज इथे कोल्हापूरच्या इतक्या उत्साही वातावरणामध्ये सगळ्या इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या मेंबर्सना म्हणजे खरं तर एक भेटून खूप छान वाटलं. मला आज इथे त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारायला बोलावल्याबद्दल आभार मानते मी त्यांचे. आणि त्यांचं जे काम करायची ऊर्जा आहे, उत्साह आहे, ती कायम वाढत राहो आणि खूप सगळ्या गोष्टी त्या एकत्र येऊन जसं त्या ठरवत आहेत तसं ते यापुढे करत राहो अशी मी सदिच्छा त्यांना व्यक्त करते आणि त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते. हॅलो, मी डॉक्टर धनश्री पाटील, युजाची माजी कन्व्हेनर म्हणून काम केलेलं आहे. गेली 25 वर्षे ह्या ऑर्गनायझेशनशी असोसिएटेड आहे आणि त्यावेळी 2010ला आम्ही पन्हाळ्यावरती एक विमेन सायंटिस्ट कॉन्फरन्स घेतलेली, जी नॅशनल लेवलची होती. त्यावेळीची थीम होती बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. आणि अशा प्रकारची महिला वैज्ञानिकांची खूप ह्या एरियामध्ये एक चांगली परिषद झाली आणि त्याचं आउटपुट म्हणजे अजून बऱ्याचशा विद्यार्थिनी त्या रिसर्चकडं ओढल्या गेल्या त्यानिमित्तानं, जे युजाचं मिशन स्टेटमेंट आहे की सायन्स टू दी मासेस. तर त्या दृष्टीनं असा हा प्लॅटफॉर्म जो आहे त्याचं खरं तर सगळ्या सायन्स टीचर्सनी मेंबर व्हायला पाहिजे, की एक खूप चांगला प्लॅटफॉर्म जो आपल्याला बऱ्याच गोष्टीसाठी आपल्या ज्या फाउंडर मेंबर्स आहेत किंवा ट्रस्टी आहेत त्याच्यामध्ये भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर किंवा इंदिरा गांधी ॲटॉमिक रिसर्च सेंटर ह्याच्यासारख्या चांगल्या चांगल्या रिसर्च सेंटरच्या मेंबर्स ह्या आपल्या ट्रस्टी आहेत आणि त्या सगळ्यांशी मिळण्याचा एक योग येतो आणि खरोखर सायन्सशी रिलेटेड बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज घेता येतात. त्याच्यासाठी चांगलं मार्गदर्शन मिळतं. आता फ्युचर प्रोजेक्ट्सबद्दल मला सांगायला आवडेल की युजा कोल्हापूर ब्रांच ही खरं तर देशातल्या सगळ्या ब्रांचमध्ये खूप ॲक्टिव्ह ब्रांच म्हणून ओळखली जाते आणि आपली जी कामं आहेत ती शक्यतो सगळी मँग्रूव्ज, कांदळवनाचं कॉन्झर्वेशन करणं किंवा जंगलांचं कॉन्झर्वेशन, पाण्याचं संवर्धन याविषयी सायंटिफिक व्यवस्थित कॉन्झर्वेशनच्या दृष्टीनं युजा कोल्हापूर ब्रांच सातत्यानं ॲक्टिव्ह असती. नुकतीच सुरंगीवरती एक कॉन्फरन्स झाली. आपल्याला वाटतं की फ्रॅग्रन्सेस फॉर फ्युचर असं त्याचं थोडंसं थीम होतं की सुवासिक वनस्पतींचा रिसर्चसुद्धा मेडिसिन म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी उपयोग करू शकतो. अशा लहान लहान गोष्टी असतात खरं तर आणि त्याच्यामध्ये मागं खूप मोठं विज्ञान लपलेलं असतं. तर युजा इंडियन वुमेन सायंटिस्ट असोसिएशन कोल्हापूर ब्रांचच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला वैज्ञानिकांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि मग समाजासाठी आणि भविष्यासाठी बरंच काही त्यातनं साधता येईल असे एक आव्हान करते सगळ्यांना. डॉक्टर निरंजना चव्हाण, वनस्पतीशास्त्रामध्ये प्रोफेसर म्हणून रिटायर झाले. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ही संस्था 1982 साली जेव्हा त्याची स्थापना डॉक्टर लीला भोसले यांनी केली, त्या माझ्या सुपरवायझर, त्यावेळेला मी विद्यार्थिनी होते आणि त्यावेळेला
मला खजिनदार म्हणून काम करायची संधी मिळाली होती. 1982 साली मी PhD विद्यार्थिनी होते. तू पण तुझा ब्रांच कोल्हापूर याची शाखा स्थापना करा. त्यावेळेला मॅडमनी 1982मध्ये आल्यानंतर तत्परतेने कोल्हापूर ब्रांच इवजा ही शाखा एस्टॅब्लिश केली आणि तिथपासून आजपर्यंत आज त्याला 40 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि ही अतिशय चांगली काम करत आहे संस्था. याचा मला खूप अभिमान वाटतो आणि संस्थे अशीच कार्यरत कायम राहील अशी आशा मी व्यक्त करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते. थँक्यू. मी एक निवृत्त प्राध्यापक आहे आणि इवजाची फाउंडर मेंबर आहे. कोल्हापुरात प्रोफेसर लीला भोसले यांनी ही संस्था 1982 साली चालू केली आणि तेव्हापासून मी मेंबर आहे. खरं तर सुरुवातीला असं वाटलं होतं इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशन. थोडी भीती वाटली होती की सायंटिस्ट, मग मी तर सोशल सायन्सेसची ग्रॅज्युएट आहे, मग मला कशी मेंबरशिप मिळणार. पण नंतर असं कळलं एव्हरी वुमन इज अ बॉर्न सायंटिस्ट अँड एनी वन कॅन बिकम अ मेंबर. म्हटल्यावर मी मेंबरशिप तेव्हा भरली आणि मला सांगायला आनंद वाटतो की 4 वर्ष मी कन्व्हेनर म्हणून काम केलं. या संस्थेमध्ये काम करताना एक जाणवलं की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला या संस्थेमध्ये भेटल्या, त्यांचे विचार ऐकायला मिळाले, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या पातळीवर कार्यक्रम घेता आले. मग ती शाळा असो, कॉलेज असो, महिला मंडळ असो किंवा रोटरीसारखे क्लब्स असो, सगळीकडे आम्ही कार्यक्रम घेतले. या संस्थेचं उद्दिष्ट असं आहे की टेकिंग सायन्स टू द मासेस. मग आपल्या घरामध्ये किचनमध्ये सुद्धा सायन्स आहे, त्याच्यातलं सुद्धा ज्याला माहिती आहे किंवा त्यातलं ज्ञान आहे ते इतरांपर्यंत कसं पोचवायचं हे सुद्धा काम या संस्थेने केलं. आम्ही अगदी 40 वर्षापूर्वी राजाराम कॉलेजमध्ये साधी इस्त्री कशी रिपेअर करायची, फ्यूज कसा लावायचा, टोस्टर कसा रिपेअर करायचा महिलांनी, जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियनची वाट बघावी लागणार नाही, या गोष्टीसुद्धा आम्ही शिकवल्या. शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जवळजवळ 850 कार्यशाळा घेतल्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि इवजाबरोबर घेतल्या आणि त्यातून ऊर्जा बचत कशी करावी हे शिकवलं आणि मला वाटतं की त्याचा अनेकांना फायदा झाला.